नमस्कार, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं असं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण स्पेशल असं मुगाचे ढोसे आणि कैरीची चटणी अशी स्पेशल अशी मी बनवून दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ढोश्यासाठी मी असं साहित्य घेतलेलं आहे. मूग घेतलेले आहेत, जवळजवळ पाव किलो असे. वाटीचे प्रमाण म्हणाल तर 3 वाट्या मूग मोजले होते अगोदर मी, आणि नंतरून 3 वाट्या असे तांदूळ. तुम्ही मोड आल्यानंतर हे माप नाही घ्यायचं, अगोदरच तुम्ही भिजत घालताना ते जे माप घ्याल मुगाचं तेच माप तांदळाचं ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे माप घेतलेलं आहे. तर इथे कैरीची चटणीसाठी तुम्ही बघू शकता, मी इथे कैरी, थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण आणि आपलं डाळवं, कोथिंबीर, 2-4 हिरव्या मिरच्या आणि आपलं खोबरं म्हणजेच वल्ल नारळ. तर हे आपण असं बारीक असं आपण जशी रेग्युलर चटणी बनवतो तशीच बनवणार आहे. फक्त यामध्ये मी कैरी ॲड करणार आहे, पण खूप छान अशी अप्रतिम अशी होते. तर तुम्ही जरूर एकदा ट्राय करा. तर हे अशा प्रकारे अगोदर काय करायचं आहे ना, आपण हे सुक्कच एकदा फिरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना की पटकन बारीक होतं, आणि डायरेक्ट जर पाणी टाकलं तर पाणी टाकल्यानंतर आपलं पाणी बाहेर येतं. त्यामुळे काय करायचं, आपल्याला सुक्कच हे अगोदर थोडंसं फिरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता पूर्ण आपलं हे अगोदर चटणी तयार करून घेते, आणि नंतरून जे मुगाचं आणि ते दाखवले ते मी तयार करून घेणार आहे. अगोदर आपण चटणी तयार करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे मी इथे कैरीचे काप घातलेले आहेत. आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ, थोडंसं आलं आणि थोडीशी आंबटपणा कमी हे होण्यासाठी थोडीशी अगदी किंचितशी साखर घालणार आहे. त्याची साखरेची टेस्ट लागत नाही, पण कैरी आंबट असते त्यामुळे थोडं मॅनेज होऊन जातं. त्यामुळे आपल्याला इथे थोडी साखर घालायची आहे. नसेल आवडत नाही घातली तरी काही हरकत नाही. तर आता इथे मी अगोदर हे सुक्कच वाटून घेऊन नंतर पाणी घालून हे बारीक वाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कलरच आपला किती छान असा अप्रतिम असा कलर आलेला आहे, आणि खरंच टेस्टी खूप छान झाली होती. खूप म्हणजे खूपच, तुम्ही जरूर ट्राय करा. कैरीची चटणी खूप छान अशी लागते. तर चला आता आपण काढून घेऊया, आणि आपलं मुगाच्या ढोश्यांसाठी तयारी बघा. मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 5-6. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि थोडंसं आलं घातलं आहे, आणि थोडं लसूण घातला आहे, आणि यामध्येच कोथिंबीर. अगोदर आपण मूग आणि तांदूळ वाटायच्या अगोदर आपण हे वाटण करून घ्यायचं. याचं कारण असं की जे आपलं कोथिंबीर म्हणा किंवा आपलं अद्रक याचं जे राहतं ते आपलं पूर्ण या वाटणामध्ये जातं. हे पहा, मी अशा प्रकारे, आणि मीठही मी यामध्येच घालून घेतलं आहे चवीनुसार. माझं परफेक्ट झालं होतं, मी वरतून टाकलं नव्हतं. गरज पडलीच कमी असेल तर वरतून तुम्ही नंतर चेक करून टाकू शकता मीठ. मी पहिल्या वाटणामध्येच वाटून घेतलं होतं. तर हे पहा, अर्ध्या प्रमाणात आपल्याला डायरेक्ट पूर्णच तांदूळ बारीक करून घ्यायचे किंवा पूर्णच मूग घ्यायचे असं नाही करायचं. वाटताना पण ही काळजी घ्यायची आहे आपल्याला की अर्धे मूग आणि अर्धे तांदूळ. म्हणजे काय होतं ना की बारीक आणि छान असं वाटलं जातं. तुम्ही नुसते मूग वाटायला जाल तर चांगले वाटले जाणार नाहीत. त्यामुळे हे असं अर्ध्या प्रमाणात वाटायला घ्यायचं. तर आता मी अशा प्रकारे आपलं रवाळ असं आपण जसं की नेहमी रेग्युलर आपण इडली डोश्यांसाठी बनवतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. तर हे पहा, माझं बॅटर बनवून तयार आहे. यामध्ये मी वरतून मीठ वगैरे काही घालणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, टोमॅटो असं घालून आप्पेही बनवू शकता याचे, किंवा मग उत्तप्पेही छान होतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. तर मी ते तुम्हाला छान फक्त डोसे बनवून दाखवणार आहे. तर चला, हे पहा, खूप छान असे कुरकुरीत तुम्हाला हवे असतील कुरकुरीत तुम्ही पातळ असे बनवा. जर सॉफ्ट नरम हवे असतील तर तुम्ही थोडेसे इथे जाड ठेवा. तर हे पहा, अशा प्रकारे मी थोडेसे, मुलींना माझ्या असेच आवडतात, तर मी असे थोडे अगदी जास्त सॉफ्टही नाही आणि जास्त कडकही नाही असे बनवणार आहे. तर अशा प्रमाणात आता मी बनवून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला डोसा बनवून तयार झालेला आहे. खायला पण तुम्ही चटणी नसेल पाहू शकता. अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे. पलटी करून घेते. माझ्या मुलीने मध्ये चुलतान घातल्यामुळे तो थोडासा तुटला, जाऊ द्या, चालतंच. तर अशा प्रकारे आपण हे ना पूर्ण असं छान असं हे बघा, मी सगळे असे डोसे बनवून घेतलेले आहेत.
तुम्ही जरूर ट्राय करा, खूप छान असे। याच्या वयामध्ये तुम्ही चटणी नाही बनवली केचप बरोबर किंवा असेही खाल्ले ना तरी खूप छान लागतात, कारण आपण त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं सर्व काही घातलेलं आहे त्यामुळे। आणि मला तरी वाटतं मोड आणूनच, की काय होतं ना, मोड आल्यामुळे आपल्याला जे मुगामध्ये प्रोटीन विटॅमिन्स असतात ते पूर्ण मिळतात। कारण की काय होतं, एकदा घाईमध्ये मी बिना मोड आणता बनवले होते, पण मनावाशी मला टेस्ट लागली नाही, त्यामुळे मी जरूर तुम्हाला सांगेल की तुम्ही जरूर इथे मोड आणूनच डोसे बनवा। डायरेक्ट भिजून बनवले तर मनावाशी टेस्ट येत नाही। तर चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये करा, व्हिडिओला लाईक जरूर करा। चला तर बाय।